नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. त्या टिफिन ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. तर आजच्या टिफिनमध्ये मी कारल्याची सुकी भाजी आणि बटाटा आणि ज्या चवळीच्या लांब शेंगा येतात कोवळ्या त्याची भाजी करणार आहे. तर रोजच्या टिफिनला वेगळं काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. तर त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, म्हणून सेम भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने करायचं ट्राय करते मी. आजच्या भाजीची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर ज्या शेंगा येतात ना त्याचे दोन्ही टोक आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि 1 इंचाच्या अंतरावरती आपल्याला ह्या शेंगा कट करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला बारीक हव्या असतील तर तुम्ही बारीकही कट करू शकता, पण या साईजच्या शेंगा शिजतात ही पटकन आणि भाजीमध्ये दिसतानाही छान दिसतात, भाजी अट्रॅक्टिव्ह दिसते. तर मी आधीही शेंगा धुवून घेतल्या होत्या आणि कापून झाल्यानंतरही त्याला पाण्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. तर सोबतच मी 2 बेबी पोटॅटो घेतलेले आहेत. मी त्यांना उभ्या स्लाइसमध्ये कट केलेलं आहे. त्याची मी सालं काढलेली नाहीत, कारण सालं खूप पातळ असतात त्याची. तुम्हाला हवं तर तुम्ही सालं काढूनही वापरू शकता. तर जे कारला आहे त्याची दोन्ही टोकं मी काढून घेतलेली आहेत आणि जो मधला भाग आहे त्याला उभ्या स्लाइसमध्ये मी कट करून घेतलेला आहे, पातळ असं. आणि त्याच्या बिया कोवळ्या होत्या म्हणून मी त्या सेपरेट केलेल्या नाहीत. जर बिया खूप कडक असतील तर तुम्ही त्या सेपरेट करा. आणि वरून मी थोडंसं मीठ स्प्रिंकल करून घेतलेलं आहे आणि तसंच ठेवलं आहे. ह्याचं जे पाणी आहे ते आपल्याला पिळून काढायचं नाही आहे. खूप जण काय करतात, त्याचा कडूपणा निघून जाण्यासाठी मीठ लावून ठेवतात आणि येणारं पाणी पिळून टाकतात. पण असं केल्याने मग कारलं खायचा फायदाच काय, म्हणून मी कधीही त्याचं पाणी पिळून टाकत नाही. तर ह्याचा जो कडूपणा आहे तो वेगळ्या ट्रिकने कसा कमी करायचा हे मी पुढे दाखवलं आहे. ते नक्की बघा, जेणेकरून त्याचे पूर्ण फायदेही मिळतील आणि खायलाही चांगलं लागेल. तर मी बाकीची सगळी चॉपिंग करून घेतलेली आहे आणि एक छोटं वाटण तयार करून घेणार आहे. त्याच्यामध्ये 1 सुकी मिरची, लसूण, अर्धा चमचा जिरं आणि 1 चमचा धना आहे. हे आडगत आपल्याला वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त फाईन पेस्ट करायची नाही आहे त्याची, पण ही पेस्ट खूप छान यूज होते डेली भाजींना. वेगळे आपल्याला आलं लसूणची पेस्ट वगैरे असं काय करून घ्यायला लागत नाही. धने पावडर, जिरे पावडर घालायची गरज नाही. ही पेस्ट एकदम छान आहे, भाजीमध्ये खूप छान लागते. तर त्यातली जी 75% पेस्ट आहे ती मी आता वापरली आहे. 25% पेस्ट आपण नंतर वापरणार आहोत. तर पेस्टचा कच्चेपणा मोडून पूर्ण ती शिजल्यासारखी झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळद ॲड करायची आहे आणि हळद चांगली परतून घ्यायची आणि मगच त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चॉप करून ॲड करायचा. कांदाही चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि मग याच्यामध्ये आपल्याला कस्तुरी मेथी ॲड करायची आहे. ही ऑप्शनल आहे, पण ह्या भाजीमध्ये कस्तुरी मेथीचा फ्लेवर खरंच खूप छान लागतो. चांगली क्रश करून ॲड करायची आणि मग आपल्याला ज्या भाज्या धुवून घेतलेल्या आहेत त्या चांगल्या निथळवून ॲड करायच्या आहेत फोडणीमध्ये. आणि या फोडणीमध्येच भाजी चांगली परतून घ्यायची 7-8 मिनिट, जेणेकरून 75% भाजी इथे शिजली पाहिजे. मग पुढची प्रोसेस करायची. तर भाजी शिजते तोपर्यंत मी सगळी जे कारल्याची काप आहेत ते एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेत. त्याचं पाणी पिळून टाकलेलं नाही आहे. आणि अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मी इथे लाल काश्मीरी पावडर घातलेली आहे. आपण याच्यात वाटण वापरणार आहोत जे आपण वाचवलं होतं, मग त्याच्यामध्ये सुद्धा लाल मिरची आहे म्हणून मी तिखट अर्धा चमचाच वापरले. सोबतच अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर आणि अर्धा चमचा बेसन पीठ त्याच्यावर स्प्रिंकल करून टॉस करून घ्यायचे पूर्ण जे कापा आहेत ती. आणि 1-2 थेंबच पाणी वापरायचं, कारण मीठ लावल्यामुळे कापांना स्वतःचं पाणी सुटतं. आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मधी भाजीकडेही लक्ष द्यायचं, परतत राहायची, नाही तर ती खालून लागू शकते. आणि जे आपण कापं व्यवस्थित ओलसर करून घेतली होती त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पेस्ट घालायचे, म्हणजे कसं पेस्ट सगळ्या कापांना व्यवस्थित लागते. कापं सुकी असतानाच पेस्ट लावायची नाही, नाही तर कुठे जास्त लागते आणि कुठे कमी लागते. व्यवस्थित पेस्ट पूर्ण कापांना कोट करून घ्यायची. तर इकडे मी भाजी चेक केली आहे तर बऱ्यापैकी ती शिजली होती. तर आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये जो अर्धा टोमॅटो आपण चिरून ठेवला होता तो घातलेला आहे आणि लगेचच मीठ घालायचं, म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होतो. आणि टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत भाजीला ह्या स्टेजवर ठेवायचं आहे.
तर भाजी एकसारखी आपली शिजती आहे तोपर्यंत मी दुसरी भाजी पूर्ण करून घेते। तर एका पॅनमध्ये मी थोडंसंच 1 चमचाभरच तेल घातलेलं आहे। खूप कमी तेलामध्ये ही भाजी तयार होते कारल्याची, खूप हेल्दी आणि टेस्टी। तर तेल पूर्ण पॅनला लावून घ्यायचं आणि चांगलं तेल तापू द्यायचं आणि मगच त्याच्यामध्ये आपल्याला कापं ॲड करायचे। तर जी कारल्याची कापं आहेत ती एक एक करून आपल्याला ॲड करायची आहेत, अशीच डायरेक्ट घालायची नाहीत, नाहीतर मग काय होतं त्याचं जे कोटिंग आहे ते एकदम विस्कटून जातं। व्यवस्थित एक एक करून पूर्ण कापं पॅनमध्ये लावून घ्यायची आणि एका साईडला चांगली भाजू द्यायची आणि मग ती व्यवस्थित परतून घ्यायची। ते बघा चिमट्याच्या साहाय्याने किंवा कोणत्याही चमच्याच्या साहाय्याने ते तुम्ही परतू शकता। तर इकडे भाजी ही 75% शिजली होती, तर मी इथे जे आपलं घरातलं मिक्स केलेलं तिखट आहे ते 2 चमचे वापरलेलं आहे। 2 चमच्यापेक्षा कमीच वापरलं आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण सुकी मिरची पण वापरली होती। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि अर्धा ग्लास पाणी घालून मी आता हिला शिजवत ठेवणार आहे। पण इथे जास्त पाणी घालायचं नाही, कारण भाजी आपण बऱ्यापैकी आधी शिजवून घेतली होती फोडणीमध्ये। तर भाजी इकडे शिजते तोपर्यंत आपण तिकडे सांगितल्याप्रमाणे एक एक करून काप परतून घ्यायचे। पटकन आणि मस्त अशी ही भाजी तयार होते। एकदम कापं परतून घेतली, खालच्या साईडनं जशी भाजली आहेत तशी दुसऱ्या साईडने ही भाजू द्यायची। थोडंसं पाणी असं थेंब थेंब टाकायचं आणि झाकून ठेवायचं, जेणेकरून भाजी चांगली शिजली गेली पाहिजे। एक साईडनं शिजली की तिला परतून पुन्हा दुसऱ्या साईडून पण शिजवून घ्यायचं। एकदा का भाजी चांगली शिजली की गॅस मोठा करून तिला छान कुरकुरीत करून घ्यायचं। तर भाज्या दोन्ही तिकडे शिजतायत तोपर्यंत मी इथे कणिक मळून घेते चपातीचं। तर चपातीचं पीठ व्यवस्थित चाळून घेतलं होतं मी आणि अर्धा चमचा त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं। मीठ आधी सुक्या पिठाला चांगलं लावून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचे। पीठ मळताना मी चपातीच्या पिठामध्ये तेल वापरत नाही, लास्टला थोडंसं 1-2 थेंब वापरते आणि व्यवस्थित त्याला कोट करून घ्यायचं तेलाला आणि मग त्याला पीठ झाकून ठेवायचं। खूप जास्त वेळ झाकून ठेवायची गरज नाही, 5-10 मिनिटात मस्त फुलून येतं चपातीचं पीठ। तर पीठ मात्र चांगलं सैलसर मळा, म्हणजे व्यवस्थित लुसलुशीत चपात्या होतात। पीठ जर तुम्ही घट्ट मळला तर चपाती कडक होते आणि बरी लागत नाही। आणि ही जी ट्रिक आहे जी मी तुम्हाला सांगितली होती कारल्याच्या भाजीमध्ये, लास्टला एक अर्धा लिंबू पिळायचा, म्हणजे त्याची टेस्ट बॅलन्स होते, कडूपणा बॅलन्स होतो आणि त्याचे पूर्ण गुण आपल्या शरीराला मिळतात। तर ती कारल्याची भाजी झालेली आहे। आपण इथे बटाटा आणि शेंगेची भाजी चेक करूया। तर बघा बटाटा शिजलेला आहे, पण पूर्ण नाही, 90% शिजलेला आहे। पुढचा 10% पुढच्या प्रोसेसमध्ये शिजला जाईल। तर आता मी इथे जी 1.5 टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ती ॲड करत आहे। टोमॅटोची प्युरी जेव्हाही ॲड कराल तेव्हा चांगली ती शिजू द्यायची भाजीमध्ये, नाहीतर ती कच्चट लागते। चांगली शिजली, तेल रिलीज केलं की मग आपली प्युरी छान शिजली अशी समजायची। तर टोमॅटोची प्युरी छान शिजली आहे बघा, तिने तेल रिलीज केलं आहे। ह्या स्टेजला आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि कोथिंबीर स्प्रिंकल करून व्यवस्थित मिक्स करायची आणि कोथिंबीरीचा फ्लेवर भाजीमध्ये उतरावा म्हणून झाकण ठेवून एक अर्धा मिनिटच भाजी तशी ठेवायची आणि गॅस बंद करून घ्यायचा। आपल्या दोन्ही भाज्या व्यवस्थित तयार झालेल्या आहेत, त्या मी गार करत ठेवलेल्या आहेत, कारण गरम भाजी टिफिनमध्ये द्यायची नाही, तर तिला उग्र वास मारतो दुपारपर्यंत। मी ते चपात्या करून घेते। तर मी घडीच्या चपात्या करते, आधी सर्व घड्या करून घ्यायच्या म्हणजे बरं पडतं आपल्याला चपाती लाटायला, कारण एक चपाती भाजेपर्यंत दुसरी चपाती तयार झाली की गॅस वेस्ट जात नाही। तर बघा व्यवस्थित हलक्या हाताने जर तुम्ही लाटलात चपाती तर तव्यावरच छान फुलते, गॅसवर फुलवायची गरज लागत नाही। आणि 2 वेळाच चपाती व्यवस्थित परताय, खूप वेळा परतून भाजायची नाही, नाहीतर कडक होते। एकदा चपाती तव्यात टाकल्यानंतर एकदा परतायची, तेल लावायचं, पुन्हा एकदा परतायची आणि तेल लावायचं। तेल लावलेली बाजू मिनिटभरच तव्यावर ठेवायची, म्हणजे जे तेलाचा कच्चेपणा आहे तो निघून जातो आणि चपाती भाजून घ्यायची। बघा मी अशाच प्रकारे छान चपात्या सगळ्या भाजून घेतलेल्या आहेत। चपाती ही चांगली गार होऊ द्यायची आणि मग टिफिनमध्ये पॅक करायची। इकोबेकचा कागद मी इथे यूज केलेला आहे चपाती पॅक करण्यासाठी, याने चपाती खूप वेळ सॉफ्ट राहते।
तर चपातीसोबतच ज्या आपण भाज्या केल्या होत्या त्या दोन्ही भाज्या आणि काही सॅलेड म्हणून मी गाजराची कापं दिलेली आहेत आणि एक प्लमचं फळ दिलेलं आहे। अशा प्रकारे मी सगळा टिफिन ते पॅक केलेला आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। ही वेगळ्या प्रकारची भाजी मी ट्राय केली आहे, खूप अप्रतिम झाली आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट करून सांगा। आणि तुमच्याकडे जर काही वेगळ्या रेसिपीज असतील टिफिनसाठी तर माझ्याशी नक्की शेअर करा, मी त्या नक्की ट्राय करेन। आणि जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा जेणेकरून मला मोटिवेशन मिळतं। आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुमच्यापर्यंत सर्वात आधी माझी रेसिपी पोहोचेल। आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटूया। बाय बाय। एक चमचा आणि टिश्यू पेपरसोबत मी हा टिफिन पॅक केलेला आहे। आवडला असेल तर नक्की लाईक करा, मी पुन्हा सांगते। चला बाय बाय।